अकोल्याची ऐश्वर्या विमान कोसळलेल्या हॉस्टेलमधून बचावली. एअर इंडिया प्लेन क्रॅश इन अहमदाबाद. हॉस्टेलवर विमान कोसळलं आणि 5व्या मजल्यावर झोपलेली अकोल्याची ऐश्वर्या ब्लँकेट गुंडाळून धावली. आग धुरातून थरारक सुटका करून घेतली आणि ती आता सुखरूप आहे. गुजरातमधील एअर इंडियाच्या विमान अपघातात अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली आहे. विमान कोसळलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये ती द्वितीय वर्षाला शिकती आहे. 5व्या मजल्यावरून धुरांमधून वाट काढत स्वतःभोवती ब्लँकेट लपेटून तिने स्वतःचा जीव वाचवला आहे. ऐश्वर्या तोष्णीवाल अकोल्यातील दुर्गा चौक येथील रहिवासी आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे बुधवारी झालेल्या भीषण विमान अपघातात अकोल्याची मुलगी ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली. अपघाताच्या वेळी ती हॉस्टेलच्या दुसऱ्या इमारतीच्या 5व्या मजल्यावर झोपलेली होती. अचानक मोठा आवाज झाला आणि सर्वत्र धुराचे लोट पसरले. त्या परिस्थितीतही ऐश्वर्याने धीर न सोडता धुरांच्या गर्दीतून वाट काढत स्वतःचा जीव वाचवला. ऐश्वर्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज अहमदाबाद येथे DM ऑन्कोपॅथॉलॉजीच्या 2ऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. ती काल सकाळीच आपल्या आजोबांचा वाढदिवस साजरा करून अकोल्याहून अहमदाबादला परतली होती. झोपेत असताना ती अचानक मोठ्या आवाजाने जागी झाली. उठून पाहिलं तर सर्वत्र धूरच धूर होता. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येताच ऐश्वर्याने स्वतःला चादरीत लपेटलं. अंधार व धुराच्या गर्दीतून मार्ग शोधत 5व्या मजल्यावरून खाली उतरून स्वतःचा जीव वाचवला. या दरम्यान ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायावर भाजल्याचे निशाण आले. मुलीचा फोन येताच वडील हादरून गेले. घाबरलेल्या अवस्थेत ऐश्वर्याने लगेच आपल्या वडिलांना अमोल तोष्णीवाल यांना फोन केला. ते त्यावेळी अकोल्याच्या दुर्गा चौकात आपल्या साड्यांच्या दुकानात होते. मुलीचा फोन येताच ते हादरून गेले आणि दुकान बंद करून तात्काळ घरी गेले. अमोल तोष्णीवाल यांनी सांगितले, टीव्हीवर बातम्या पाहताच आमचं डोकंच सुन्न झालं, पण देवाच्या कृपेने आमची मुलगी एवढ्या मोठ्या अपघातातून बचावली आहे. तर आजी आजोबा यांचे डोळ्यातही अश्रू तरळले. आई माधुरी तोष्णीवाल आणि आजी आजोबा यांच्या डोळ्यातही अश्रू तरळले. आजोबा म्हणाले, पोती आमच्या वाढदिवसासाठी आलेली होती, पण अशा अपघाताला तिला सामोरे जावे लागले. देवाचे 100 वेळा आभार की ती सुखरूप आहे. हादरलेल्या तोष्णीवाल कुटुंबियांनी या दुर्घटनेत जखमी आणि मृत्युमुखी पडलेल्यांप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. पुढे ऐश्वर्या म्हणाली की माझ्या आयुष्यातला हा सर्वात भयावह अनुभव होता, जो मी कधीच विसरू शकणार नाही. गुजरातमधील विमान अपघातात एकूण 265 जणांचा मृत्यू झालेला आहे. यात विमानातील 241 प्रवासी तर ज्या भागात विमान कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील 10 जणांचा अहमदाबाद अपघातात मृत्यू झाला आहे. यात मुख्य वैमानिक सुमित सबरवाल यांच्यासह दीपक पाठक, मैथिली पाटील, रोशनी सोनघरे, अपर्णा महाडिक, साईनिता चक्रवर्ती या क्रू मेंबर्सचा समावेश आहे. त्याशिवाय मयूर पाटील, यशा कामदार, आशा पवार, महादेव पवार या प्रवाशांचाही समावेश आहे. एअर इंडिया विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे. त्या सर्व मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मृत्यू पावलेल्या सर्व आत्म्यास ईश्वर चिरशांती देवो हीच प्रार्थना आणि त्यांच्या घरच्या सर्व नातेवाईक आप्तेष्टांना धीर देवो हीच आराधना ईश्वरचरणी.